तुम्ही कधी पाहिलंय का, एक रिकामी आणि एक भरलेली बाटली दोन्ही एकाच टेबलवर असतात, पण जीवन कोण बदलते? आजची कथा तुमचं जीवन हलवून टाकेल, फक्त शेवटचा ट्विस्ट मिस करू नका. एका गावामध्ये एक ज्ञानी माणूस राहत होता. लोक त्याच्याकडे रोज शिकायला यायचे. एक तरुणही रोज त्याच्याकडे येऊन एकच प्रश्न विचारायचा, गुरुजी माझं आयुष्य बदलत नाही, मी कितीही प्रयत्न केले तरी माझं काहीच होत नाही. गुरुजी हसले आणि म्हणाले, बरं ठीक आहे, उद्या मी तुला त्याचं उत्तर देतो. गुरुजीने 2 बाटल्या ठेवल्या, एक भरलेली आणि एक रिकामी. तरुण आश्चर्यानं विचारतो, गुरुजी मला बाटली शिकवणार आहे का? गुरुजी म्हणले, हो, आज तुझं आयुष्य या बाटलीमध्ये दडलेलं आहे. गुरुजीने रिकामी बाटली उचलली, बंद केली आणि गुरुजी म्हणाले, बाळा आता या बाटलीमध्ये मी पाणी टाकणार आहे, पण बघ पाणी जाते का? तरुण म्हणाला, नाही गुरुजी, तुम्ही झाकण लावले. ही रिकामी बाटली म्हणजे तुझं जीवन आहे. तू म्हणतोस की तू रिकाम आहेस, तुला शिकायचंय, तुला बदलायचंय, पण तुझ्या डोक्यावर अहंकाराचं झाकण आहे. झाकण असेल तर ज्ञान आत येईल कसं? शिकण्यास जागा उरेल कशी? तरुण मात्र शांत होता. गुरुजी पुढे म्हणतात, जोपर्यंत मनावरती मी सर्व जाणतो, मला कोणी सांगू नये, मीच बरोबर आहे असं झाकण लावलेलं आहे ना, तोपर्यंत शिकण्याची, बदलण्याची, वाढण्याची संधी कधीच येत नाही. गुरुजीने दुसरी भरलेली बाटली दाखवली. ही भरलेली बाटली म्हणजे लोकांचे अनुभव आहेत. तू फक्त झाकण काढ, जीवन तुला स्वतः शिकवायला पाणी घेऊन येईल. तरुणाच्या डोळ्यात पाणी आलं. गुरुजी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात, मन रिकामा असेल तर जग तुला भरून टाकेल, पण मनच जर बंद असेल तर जग तुला काही देऊ शकत नाही. मित्रांनो, आपण म्हणतो जीवन बदलत नाही, पण प्रश्न असा आहे, आपण स्वतः बदलायला रिकामे आहोत का? खुले आहोत का? तुम्ही मनाचं झाकण काढा आणि पहा, ज्ञान किती सहज भरलं जाते. मित्रांनो, आपण म्हणतो मला बदलायचंय, पण मनावर झाकण लावतो. बहाणे, अहंकार, वाईट सवय, टाइम नाही, फोकस नाही, आणि म्हणतो आयुष्य बदलत नाही. आयुष्य बदलतं, पण आपण बदलायला मोकळे नाही. झाकण काढलं की सगळं बदलतं. आजचा दिवस तुमचा आहे. फक्त एकच कमेंट टाका, झाकण काढलं, आणि तुमचा बदल सुरू करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच तुम्हाला योग्य रस्ता दाखवणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.